तर मत चोरीवरून राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले। त्यांनी आज पत्रकार परिषद घेत नवे आरोप केलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतदारांची नावे हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती। राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना उत्तर दिले। राहुल गांधी लवंगी वारही फोडू शकले नाहीत। राहुल गांधींकडे एकही पुरावा ते देऊ शकले नाहीत। त्यांची खोटं बोलण्याची हिंमत वाखाणण्याजोगी। राहुल गांधींच्या आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सबबी सांगणं थांबवा। आत्ताच कर्नाटक सीआयडीला पुरावे द्या। आयोगानं आरोप फेटाळल्यानंतर राहुल गांधींचं प्रत्युत्तर। राहुल गांधींनी आरोप करून चालणार नाही, पुरावे दिले पाहिजे। निवडणूक आयोगाला पुरावे द्यावे, नाहीतर कोर्टात जावं। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। एका आठवड्यात आयपी, ओटीपी आणि ट्रेल द्या। आयोगानं माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देतंय असं मानू। राहुल गांधींचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आभार। माझ्या नावानं मत डिलीट केली, पण मी केली नाहीत। राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आणलेल्या व्यक्तीचा दावा। कर्नाटकातले नाव हटवलेल्यांना स्टेजवर बोलावलं। महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती असल्याचा। कर्नाटक सीआयडीनं 18 महिन्यात 18 पत्र निवडणूक आयोगाला लिहिली, पण निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही। राहुल गांधी यांचा आरोप। कर्नाटक सीआयडीनं एफआयआर दाखल केल्याचाही केला दावा। ईव्हीएम बाबत काही गडबड होते का हे तपासण्यासाठी निवडणूक आयोग खुलं आव्हान दिलं होतं, तेव्हा कुणी गेलं होतं का? कोणत्याही मतदारसंघात मत चोरी नाही। पक्ष टिकवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर।